नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 6 फूट ऊस सरीमध्ये आता आहोत। आपण याची 6 फूट बाय 1 फूट अशी टिपरी लागवड केलेली आहे, एक डोळा। आणि आत्तापर्यंत याला सुरुवातीला लिओकिट 1 त्यामध्ये PSB, KMB, ॲझोटोबॅक्टर, मायकोरायझा आणि ट्रायकोसुडो याचं कॉम्बिनेशन असलेलं लिओकिट 1 हे आपण याला ड्रिप मार्फत सोडलेलं आहे। आणि याला एकदा अमोनियम सल्फेट ड्रिपमधून सोडलेला आहे। तर आपण या 6 फूट ऊसाच्या सरची काळोखी पाहू शकता कशी आहे। यामध्ये आपण काकडीचे आंतरपीक केले होते आणि ते आता संपले आहे। तसेच तुम्ही पाहू शकता याची फुटव्यांची संख्या। आत्ता पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे थोडंसं काही पाना याची वाळलेली आहेत, पण तुम्ही पाहू शकता 6 फूट सरीमध्ये फुटव्यांची संख्या कशी व्यवस्थित आहे। आता आपण याची पावसाची उघडीप कमी झालेली आहे आणि वापसा कंडिशन झाल्यावरती याची मोठी बांधणी आपण या ठिकाणी करणार आहोत। तर हा प्लॉट आज एक 92 दिवसाचा हा प्लॉट आहे। 3 महिने संपून आज जवळजवळ 1-2 दिवस ओलांडून गेले आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता आत्तापर्यंतचे संपूर्ण नियोजन त्याचे कसे केले आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे। 6 फूट सरी आणि त्यामध्ये 6 बाय 1 फुटावरती एक टिपरी लागवड केलेली आहे आणि त्याला लिओकिट 1 आणि अमोनियम सल्फेट हे 2 गोष्टी त्याला ठिबकने सोडलेल्या आहेत। या व्यतिरिक्त जास्त याला एकदा जीवामृत एक सोडलेले आहे। जास्त ऑर्गॅनिकचाच याला जास्त आपण भरपूर असा डोस देत आहोत आणि यापुढेही ऑर्गॅनिकचाच जास्त करून डोस देणार आहोत। तर आपण पाहू शकता अशा प्रकारे 6 फूट ऊस सरी तुम्हाला दिसत असेल। तर आपण पण फक्त संख्या नियोजन या 6 फूट सरीमध्ये खूप महत्त्वाचे आहे। आपण व्यवस्थित संख्या नियोजन करून 6 फूट सरीचा अवलंब करू शकतो आणि व्यवस्थित असे त्याचे नियोजन पण करू शकतो। तर धन्यवाद।